कोल्हापुरात इंधन टंचाई झाली। अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली। टू व्हीलरसाठी 200 रुपये तर फोर व्हीलरसाठी 1000 रुपये पेट्रोलचं लिमिट करण्यात आलं। पेट्रोल पंप चालकांना यापूर्वी क्रेडिटवर पेट्रोल मिळत होतं, मात्र क्रेडिटवरचं पेट्रोल आता बंद झाले। 20 लाख रुपये ट्रान्सफर केल्यानंतरच पेट्रोल टँकर उपलब्ध होत असल्यानं पेट्रोल चालक देखील हैराण झालेत। शहरातील अनेक छोटे पेट्रोल पंप बंद पडल्यानं मोठ्या पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी झाली। युद्धाचा थेट परिणाम आता कोल्हापुरातल्या पेट्रोल पंपावर जाणवत आहे। कारण आपण बघू शकता कोल्हापुरातले ही जे पेट्रोल पंप आहेत या पेट्रोल पंपावर रात्रीपासून अशी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पेट्रोल भरत असताना दुचाकीसाठी 200 रुपयांचं पेट्रोल तर चारचाकीसाठी 1000 रुपयांचं पेट्रोलचं लिमिट या पंपांवर करण्यात आलेलं आहे। 200 रुपयाचं पेट्रोल प्रत्येक गाडी पाठीमागे दिलं जाते। एका बाजूला केंद्र सरकारनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पेट्रोल आणि डिझेल आपल्याकडे भरमसाठ आहे, 2-3 महिन्याचा पुरवठा येईल एवढा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पेट्रोल मंत्र्यांनी सांगितलं आहे। तरीसुद्धा अशा पद्धतीचा तुटवडा का भागणार का 200 रुपये? नाही भागत। 200 रुपयामध्ये पेट्रोल भागू शकत नाही का? आता कामाला जाणारी माणसं जर असतील MIDC मध्ये तर ते 200 रुपयाचं पेट्रोल कसं त्यांना पुरवू शकेल? जर पेट्रोल असेल तर त्याने फुल करायला काही हरकत नाही आहे। तुम्ही काय मागणी केली त्यांच्याकडे? मी फुल टाकी फुल करायला सांगितलं, काय उत्तर काय? ते म्हटले फक्त 1000 रुपयेचं मिळेल। पुढच्या पेट्रोल पंपावर जर असेल पेट्रोल तर ठीक आहे, नसेल तर परत अडचण होणार, त्यामुळे लांब जाऊ शकणार नाही आपण। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर।